तुम्ही समोरचे बसलात ना, एक तर खाली बसा नाही तर पाय वर घ्या. हे तुम्ही 2-3 जण 2-4 जण, एक तर खाली बसा नाही तर पाय वर घ्या, मांड्या घालून बसा. ही सभा नाही, हे भगवंताचं कीर्तन आहे. या ठिकाणी विष्णू परमात्मा पांडुरंग परमात्मा त्यात हातात चक्र घेऊन फिरतोय. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, चक्र घेऊन फिरतो. म्हणून आपण ज्याचे फारच गुडघे दुखतात त्यांना पर्यायच नाही बा, खुर्ची बसल्याशिवाय खाली खाली पाय लांबल्याशिवाय, त्याची गोष्ट वेगळी. पण जे बरी आहेत पण उगा बसायचं बसायचं असं बसायचं नाही. मी सांगितलं ना, जे कीर्तनकाराची योजना ती सुद्धा अगदी योग्य कशी आहे. तुकोबारा म्हणतात कीर्तन सुद्धा कोणाचं ऐकावं, तैसे काळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळलेले. जो खळ आहे, जो अशुद्ध आहे, जो चुकीचा आहे, आशाच्या मुखातून ऐकूच नका. फार झालं तर घरी बसा. अशी आहेत कितीतरी संप्रदायामध्ये. फक्त भगवंताचा तुकोबाराचा अभंग घ्यायचा, साधू संतांचा, आणि काहीतरी बडबड करायचं. यांचं कीर्तन ऐकण्यापेक्षा घरी तुम्ही जप करत बसा, पुण्य आहे. तैसे काळामुखे दुधाची घागरी, मद्याचा बुंद पडली शुद्ध नव्हे कधी. तैसे काळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. मग कोणाचं कीर्तन ऐकावं? हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. ते पुण्याला अभिषेक होते, ते पुण्य पुण्य विशेषता, विशेषता ते पुण्य पुण्य विशेषता. हरिकथा श्रवण, हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिकथा श्रवण. ते पुण्य पुण्य, ते पुण्य पुण्य विशेषता, ते पुण्य पुण्य, ते पुण्य पुण्य विशेषता. परमार्थामध्ये सोंग ढोंग वाढलेले आहेत. ज्याला आपण काय म्हणतो, दुधात पाणी टाकणं. कशात पाणी? दुधात पाणी. तुपात डाळडा घालणं. तुपात डाळडा, दुधात पाणी. तसं परमार्थ सुद्धा प्रदूषण झालंय. ते प्रदूषण बाजूला काढून ओरिजिनल जे काय खरं दूध आहे आणि तेच घ्यायचं, असा प्रकार आहे. अशाच प्रकारची योजना या ठिकाणी आहे. म्हणून इतकं बोलतो असो. तेव्हा असा हा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम फार सुंदर आहे, चांगला आहे. मला वाटलं आता इथं फुगड्या झाल्या, हरिपाठ झाला, आमच्या काही मातावर्ग मी घरी तिकडे जाताना पाहिले. आता पुन्हा कोण येतं इथं कीर्तनाला? कारण हरिपाठातला खेळ झाला. काही काही खेळ पाहायला येतात फक्त, आणि खेळ पाहतात तर अवमेळ करतात. खेळ पाहून अवमेळ न करता खेळ पाहून आपल्या संसाराचा आणि परमार्थाचा मेळ करायचा, याच्याकरता कीर्तन न्यायचं. असो. तेव्हा मी सांगितलं सुंदर वातावरण आहे म्हणून आज सेवेकरता घेतलेला अभंग माऊलींचा आहे. हो. आणि विशेष म्हणजे आता नंतर गडबडीमध्ये राहून जातं. वारकरी संप्रदाय या नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे 100 वर्षापासून आतापर्यंत ज्यांनी रुजवला, अशा प्रकारे फार मोठे चांगले चांगले महात्मे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये होऊन गेले. त्याच्यातच सर्वात अगोदर आमचे भाऊसाहेब महाराज वरोलीकर, त्याला नारायण मास्तर स्वरूप म्हणायचे, आमच्या संस्थेचे गुरुवर्य. त्यांचं जीवन मी जवळून पाहिलं आहे. त्यांना आपल्या पूर्ण नगर जे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आधुनिक तुकाराम महाराज ही उपमा होते. त्या काळात तुकाराम महाराज, आधुनिक तुकाराम महाराज अशी उपमा होती. नंतर आपले रामचंद्र महाराज नागपूरकर प्रसिद्ध होऊन कीर्तनकार होऊन गेले. त्याचप्रमाणे समोर ज्यांचा फोटो आहे, सुंदर असा कोकिळ्यासारखा आवाज असलेला परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांची कायमची त्यांची सेवा झालेली. अशा प्रकारे अमृत महाराज नरखेडकर, सुंदर असा इतका गोड आवाज असायचा आपल्या दिंडीमध्ये. महाराज
आपली दिंडी इथं पोहोचली का पंढरपूरला, मग ते वेळापूरच्या पुढे यायचे. पुढे आले का दिंडी थोडी चालायचे आणि बंडशे गावाच्या मुक्कामाच्या नावाचं चालायचे आणि त्याने तो गोड अभंग म्हणायचे ते, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हा अभंग लागला का इतका गोड, इतका कोमल आवाज, बस तो आवाज अजूनही, मी गायक नाही तरी पण माझ्या डोळ्यासमोर माझ्या दानामध्ये आहे. सुंदर आवाज आणि साधकी जीवन. नाही तर अलीकडच्या काळामध्ये कला आणि साधकी जीवन विरुद्ध दिशा झालेली आहे. पण असे मोजकेच असे आहेत की अमृत महाराजासारखे आणि त्यांच्याच सानिध्यात राहून आमचे परमपूज्य वैकुंठवासी सर्व साधकांचे हृदय असलेले बाबा रामचंद्र बाबा म्हणून बोधे, की ज्यांनी आमच्यासारखे असे हजारो कीर्तनकार तयार केले नाही. लक्षात ठेवा, गाथा पाठक, ज्ञानेश्वरी पाठक तयार केले. तुम्हाला सांगू, एक व्यवहारामध्ये अशी पद्धत आहे, आपल्याकडे एखादा चांगला मंत्र येत असला तर तो मंत्र दुसऱ्याला शिकवला जात नाही. त्याच्याकडे कशी पद्धत मला माहित नाही. आपल्याला एखादी जर कला येत असली ती कला दुसऱ्याला शिकवली जात नाही का? आपली कला त्याला शिकवली, तो मोठा झाला तर आपल्याला कोणी विचारणार नाही. आपली कला त्यांना शिकवली, तो मोठा झाला तर आपल्याला कोणी विचारणार नाही. सर्प उतरण्याचं काही मंत्र आहेत, विंचू चावण्याचे नाही, विंचू उतरण्याचे काही मंत्र आहेत बरं का. विंचू उतरण्याचे मंत्र आहेत, विंचूचा सर्प उतरण्याचे काही मंत्र आहेत. हे मांत्रिक लोक अलीकडे दुसऱ्याला मंत्र सांगत दुसऱ्याला मंत्र सांगत नाहीत का? आपला मंत्र त्यांना सांगितला ते शिकतील, आपला कोणी विचारणार नाही. पण आमचं संतांचं हृदय असं असतं की मला कोणी नका काय विचारेना, मला कोणी नाही विचारलं तर चालेल, पण जगताचं कल्याण झालं पाहिजे, जगाचा उद्धार झाला पाहिजे. नाही तर पुढं बोधे बाबांचा भाग इकडे, पुढे आम्ही मराठवाड्यातले. पण आज त्यांच्याच सांगण्यावरून माझं संस्थेचे 4 वर्ष झाल्यानंतर बाबाच्या सांगण्यावरून आणि डोंगरावर गेलो आणि वेळोवेळी त्यावेळेला त्यांनी मार्गदर्शन केलं. ज्या ज्या वेळेला आर्थिक परिस्थितीत त्यालाही मदत केली, कपडे घेण्याची मदत केली आणि नाभी अभय उत्तरी संत केले दान, झाले समाधान चित्त माझे, या नियमाप्रमाणे त्याने माझे. अशा प्रकारे पूर्णपणे आधार त्यांनी दिला. म्हणून आज मी जे काय थोडाफार दिसतोय केवळ त्यांच्यामुळे आहे. मी पार्थ बाबांचा केला, द्रोणाचा नाही. अशा प्रकारे त्यांचे खरोखरच उपकार आहेत आणि त्यांच्याच उपकारामुळं काही घडतंय ना तर आम्हाला कोण विचारतंय हो. हो, एक माऊलीची उभी आहे बरं का. हरकत नाही. निकवड्या निष्ठुरा उबगी जे जीवी सोयरा. माणसाला समाजात पुढे यायचं असलं तर 2 गुण असावे लागतात आणि समाजात पुढे यायचं नसलं तर दोन दोष असले पाहिजेत. ज्याला समाजात पुढे यायचंय त्याच्याकडे पैसा लागतो पहिली गोष्ट, किंवा ज्याला समाजात पुढे यायचंय त्याला कमीत कमी गोड बोलणं लागतंय. म्हणजे गोड बोलणं लागतं, पैसा लागतो, या 2 गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला समाज मानतो. पण माऊली म्हणतात निकवड्या निष्ठुरा, म्हणजे पैसाही नाही, बरं नका पैसा नाही आणि गोडही बोलत नाही. पैसा नाही पण कमीत कमी गोड तर बोलाव ना, गोडही बोलत नाही. ती ओळी मला लागू आहे असं तुम्हाला माहित नाही, पण आमच्या भागामध्ये म्हणतात माणूस निष्ठुर फार आणि गोडही बोलत नाही बरं का, आणि पैसा जवळ नाही. पण एकच आहे, बाबांच्या आशीर्वादाने जगदूत तुकोबारा 4 शब्द पाठ केल्यामुळं आज नाही रे असा नका पण गाथा पाठ गळ्यात ह्या म्हणून घाबरतात. माझ्या तब्येतीकडे पाहून घाबरत नाही बरं का, तब्येतीकडे पाहून घाबरत नाहीत. आजही आमचे मोठमोठे त्यांना माहित नाही, गैनाथगड संस्थान भगवान बाबा वामन बाबा महाराज फार मोठे प्रसिद्ध आहेत. आजही त्यांच्या फळामध्ये गेलं टाळकरी सुद्धा हापकतात, महाराज सुद्धा म्हणतात. असं का? केवळ बाबांचा आशीर्वाद. आणि या ठिकाणी सर्व आमचे संस्थेचेच सर्व गुरुवरी आहेत, सद्गुरू जोग महाराज, स्वामी महाराज, मामासाहेब महाराज, सर्व काही गुरुवरी या ठिकाणी आहेत. म्हणजे संपूर्ण संस्थाच आज या ठिकाणी आहे. आणि असं मठ अवघड नाही. हेटरी म्हणजे दुसरी आळंदी विठ्ठल काय फेटरी. मला 12 महिने अजून जास्त गोळ होईल. विठ्ठल विठ्ठल बिडू काले लोटे. नामदेव महाराज म्हणतात दिसायला विरुद्ध आहे, असायला विरुद्ध आहे, दिसायला विरुद्ध आहे, पण आम्ही खोटं बोलणार नाही. दिसलेलं ते खोटं आहे, वर्तमान काळ खोटा आहे, पण आम्ही खोटे नाही.
विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती. 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 त्याचे पूर्वज नरका जाती. पूर्वज नरका जाती. लटके म्हणे लटके जाते पूर्वज नरका जाती. पूर्वज नरका जाती. आम्ही लटके न बोलो वर्तमान कोटे. लटके न बोलो वर्तमान कोटे. लटके न बोलो वर्तमान कोटे. आम्ही लटके न बोलो वर्तमान कोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती. लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाती. आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे. आम्ही लटके न बोलो. त्या त्या ठिकाणी ती तिची परंपरा आज आहे बरं का. बरडच्या पाठीमागं म्हणजे बरडला मुक्कामाला यायच्या अगोदर शेडगी दिंडीमध्ये हा अभंग म्हटला जातो. हा अभंग काय म्हटला जातो तसा. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. हा कसा अभंग कुठा अभंग आहे. तसं मुक्ताबाई सुद्धा एक कुठा अभंग मुक्ताबाईचा. मुंगी उडाली आकाशी. मुंगी उडाली आकाशी. तिने गिळले सूर्याशी. तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाओ झाला. थोर नवलाओ झाला. वांझे पुत्र प्रसवला. मुंगी उडाली आकाशी. कोण उडाली. मुंगी गेली कुठं. आकाशी. कोणाला गिळलं. आता आपल्याला साधी एवढी उद्बत्ती सण व्हाय ना. साधी पेट उद्बत्ती सण पण मुंगीनं. आता लक्षात ठेवा सृष्टीच्या आरंभापासून आतापर्यंत सूर्याला गिळण्याकरता फक्त एकच पाठ्या गेला होता. कोण पाठ्या. हा केळ्या माझी हनुम्या शहाणा. वा वा दादा हनुमान दादा जय बोलो. आमचे दादा सुद्धा लांब गाव आहेत पण अगदी चिकटून आहेत. आमच्या आळंदीमध्ये संस्थेचे जेवढे नियम आहेत त्याप्रमाणे वद्यवारी अजून चुकत नाहीत. काही चुकत नाहीत असा नियमाने असो असे चिकटून आहेत. आणि जो खोंट्याला चिकटून राहतो बरं का दळव्याजी. जो खोंट्याला आता जातं गेलं पाहतं गेलं खातं गेलं. पूर्वी जातं होतं जात्याला खुंट असायचा. त्याचा वरून टाकलं का असं भरडायचं. आणि जात्याला चिकटून जे राहतात ना तीच बिचारे धान्य शिल्लक राहायचं बाकीचा भरडा. तसंच सद्गुरू जोग महाराजांना ज्याने सोडलं. संस्थेला ज्याने सोडलं. बोधेबाबांना ज्याने सोडलं त्यांचा भोगा माहित भोगा होतो. म्हणून बाहेर फिरा कुठे जा पण मुळाला विसरायचं नाही. मूळ तत्व कधी सोडायचं नाही. हो नाहीतर होतं कसं. पहिली बाळदिवशी आयाबाई पिशे मग श्रीमांशी बोलावून टुकी बाहेर थोडं बाजूला पडले. थोडं लोकांनी मानलं अहम ब्रह्म म्हणून मीच देव आयशे सांगतो या लोका. विषयाच्या सुखात टोकून या. अरे मीच देव आहे. माझीच भक्ती करा. माझी उपासना करा. माझा जप करा. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे तू देव आहेस तत्वदृष्टीने स्वतःला देव म्हणून घेऊ नकोस. तोच लटक्या माझी भला म्हणे देव मी देखील आयशियाचे पदेशी बहुमंदन कैशी नाशी तुकोबाराय म्हणतात मी देव. अरे तुम्ही ब्रह्म आहात पण मी ब्रह्म नुसतं म्हणत बसू नका. अनुभवाने ब्रह्म म्हणा. या समजा एखादा बैलगाडीवान आहे. गाडीवर बसला मी गाडीवान काय मानायची काय गरज आहे का. तुमच्याकडे गाड्या आहेत का. गाड्या का बिड्या आहेत जास्त. गाडीवान त्याने म्हणायची गरज नाही. तो गाडीवान आहेच. लोक त्याला गाडीवान म्हणणारच आहेत का. मी गाडीवान तसं मी ब्रह्म म्हणायची गरज नाही. फक्त त्याचा काय करायचा अनुभव घ्यायचा. मी माणूस अरे तू माणूस असेल तुला कोण जनावर म्हणतच नाही पण मी माणूस मानायची काही गरज नाही. विठ्ठल मी कशा काय सांगतो. मुंगी उडाली आकाशी. तिने गिळले सूर्याशी.
थोर नवला ओ झाला म्हणजे पुत्र प्रसवला शेष पाताळाशी जाय विंचू पातळ विंचू पाताळाशी जाय शेष माथावंदी पाय आणि शेवटी काय माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हातली तोरण लावो झाला माझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हातली तोरण लावो माती व्याली गार झाली देखोनी मुक्ताई आचली तोरण लावो झाला वाजे पुत्र प्रसवला हे माती व्याली गार झाली देखोनी मुक्ताई आचली तोरण लावो झाला वाजे पुत्र प्रसवला आतापर्यंत कुठं अभंगाचा नामदेव महाराज एका अभंगाचा आपण उल्लेख केला मुक्ताबाईच्या एका अभंगाचा उल्लेख केला आता ज्ञानोबारायच्या अभंगाचा काय उल्लेख करू आता मी सेवकांचा घेतला अभंग कुठंच आहे पण अजून काही ज्ञानोबारायचे कुठं अभंग आहेत नुसता उल्लेख करून जातो वडाच्या पाणी एक उभविले देऊळ वडाच्या पाणी एक उभविले देऊळ आधी कळसू मग पाया रे देव पूजो गेलो तव देऊळ उडाले पान नाही तेथे वडू रे चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरी वडाच्या साई हो आता एकदम भरगच्च वेदांत भरला याच्यामध्ये बरं का आजी आता आमची आजी श्रवण करता सतत पंढरपूरला चैतन्य महाराजांचं आहे चंद्रशेखर महाराजांचं आहे भरपूर तिथं ऐकायला मिळतं तिथं भरपूर ऐकणारे आपण श्रोते सुद्धा चांगले जबाबदार ऐकणारे आहात आणि महाराजांच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळं तुम्ही चांगले ऐकणारे आहात याच्याबद्दल मला शंका नाही पुन्हा अभंग घेतला आहात असो तेव्हा काय म्हटलं मी आता वडू वडाच्या पाणी म्हातारापणामध्ये असं होतं बरं का म्हातारापण मी काय बाबा बाबा म्हटलं तुम्ही मी काय बाबा आहे का माणसाला म्हातारा असून म्हातारा म्हणून घेऊ वाटत नाही म्हातारा अवश्य म्हणून घेतलं पाहिजे बरं का माणसं काही माणसं बरं का आजी मी असं चाललो होतो ती असं 65 वर्षाची 65 वर्षाची 65 वर्षाची होती 65 वर्षाची म्हणलं आजी बाबा मी का आजी आहे का माझे बघा केस कसे आहेत काळे शुभ्र आता तिने काळे केली होती काय गरज आहे का म्हातारपणात बरं ठीक आहे एखादं 15-20 वर्षाचं 5-5 वर्षाचं मुलगी मुलगा आता आजच्या काळामध्ये लवकर केस काळे पांढरे होतात ते ठीक आहे 25-30 वर्ष आतल्या मुलीने काळ्याचे पांढरे नाही पांढऱ्याचे काळे केले तर काय वावगं नाही 80 वर्ष म्हातारी 90 वर्ष म्हातारण आणि फिनिशिंग करतोय असं कशा करता हे कशा करता करायचं पण काय कोण असतो तसं त्या 65 वर्षाच्या माईला म्हणलं आजी मी का आजी आहे का मला आजी म्हणता असो उलट थोर झाला पाहिजे म्हातारावर म्हणजे थोर झाला पाहिजे अनुभवाने थोर झाला पाहिजे परमार्थाने थोर झाला पाहिजे भक्तीने थोर झाला पाहिजे भरगच्च झाला पाहिजे मोठं झाला पाहिजे असा प्रकार आहे वडाच्या पाणी एक उभविले देऊळ आधी कळ चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरी वडाच्या सोयी पाषाणाचा देव पाषाणाचा भक्त पोती मृगजळ डोही वांझेचा पुत्र एक पोह लागला तो तारी देव भक्ता हो चेत जाना तुम्ही चेत जाना चेत जाना तुम्ही चेत जाना हो भवाब्दी सागर नुतरवे ते पडले रोहिणी डोही हो न संबडे आत्मा बुडाले संधे ते गुंतले माया जाळी हो विरळा जाणे पोहते खुणे केला मायेशी उपाव विरळा जाणे पोहते खेले केले केला मायेशी उपाव बाप रुक्मा देव विठ्ठल विसावा तेने नेले पहिलं थडी हो चेत जाना तुम्ही चेत जाना चेत जाना तुम्ही चेत जाना वडाच्या साई हो आता हे वडाचं झाड होतं आता चिंचेचं झाड आहे आता कोण झाड आहे ते होतं वडाचं आता दुसरं कोणतं
चिंचेचं मी सांगितलं की वेदांत सांगायचं नाही, फक्त बोलून जातो. चिंचेच्या पाणी एक उभविले देवळ, आधी कळसो मग पाया रे. देव पूजवतो देव गुळाले, प्रसिद्ध सद्गुरू राया रे. संत जना महंत जना तेथील तिचे गुज गोड रे. अनुभव अनुभविता कदाचित सरे, पुरेल मनीचे कोड रे. उपजत नोवरी केळवली, ऐका, उपजत नोवरी केळवली. केळवला नोवरा नोवरी, पितया कंकन करी माता सुंदरी. विपरीत गे माई कोड्याची परी, विपरीत कोडे गुरुगम्य कहाणी ऐके सगुना विरळा. विपरीत कोडे गुरुगम्य कहाणी ऐके सगुना विरळा. बाप रुक्मा देव विठ्ठल पाहता तो पावे सुख सोहळा. संत जना महंत जना तेथील तुझे गुज गोड गोड रे. अनुभव अनुभव शिविता कदाचित पुरेल मनीचे कोड रे. ज्ञानोबरायचे 2 कुट अभंग झाले. नाथ महाराज एक आपलं नामदेव महाराज एक झाला, मुक्ताबाईचा एक झाला. तशा नामदेव ज्ञानोबराच्या 2 सांगितले. तसं आज शिवेकरा घेतलेला अभंग सुद्धा कुठचा अभंग आहे. मायेची भूमिका घेऊन एक गवळण काय बोलते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. पतिव्रता पती जन्मला माझे उदरी, 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 पती जन्मला माझे उदरी. झाले तयाचे नोवरे, झाले तयाचे नोवरे. पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. मी झाले तयाची नोवरे, मी झाले तयाची नोवरे. पतिव्रता धर्म पावो माझा, पतिव्रता धर्म पावो माझा. पती जन्मला माझे उदरी, 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 पती जन्मला माझे उदरी. झाले तयाची नोवरी, झाले तयाची नोवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. मी झाले तयाची नोवरी, मी झाले तयाची नोवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. आता आपण अभंगावर आलो आता बरं का, म्हणजे आपण स्टँडवर आलो होता. आतापर्यंत मागे होता, आता पुढे आलो स्टँडवर आलो, म्हणजे आता अभंगावर आलो. आता 1 तासामध्ये आपल्याला थोडक्यात सेवा करायची. पहिल्याच चरणावर मी विस्तारपूर्वक बोलणार आहे. बाकीचे काय शब्द अर्थ सांगूया. माऊली म्हणतात, पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. मायेची भूमिका घेऊन ती गवळण म्हणते, आणि त्या गवळणीचा अनुवाद ज्ञानोबा करतात. त्या गवळणीचा अनुवाद ज्ञानोबा करतात. पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. ती गवळण म्हणते, ऐका, आता हे जगाची विरुद्धची का नाही. पती कोणाला म्हणतात? पती कोणाला म्हणतात? आता पती हा जुना शब्द आहे. अलीकडे काय आहे शब्द? अलीकडे काय शब्द? पतीला शब्द काय अलीकडचं? मिस्टर. बरोबर ना? प्रमोद महाराज, पतीला शब्द कोणता अलीकडचा? अर्जुन तर हे वळी मागाच होता काय? मिस्टर. आणि पत्नीला काय शब्द आहे?
वाईफ विशेष पतीला मिसेस. मिस्टर, पत्नीला विशेष मिशेष. मिशेष मिशेष म्हणजे पत्नी. पत्नी वाईफ काय असेल ते बरं का. आता आपण जाऊ द्या, पण जो संस्कृत शब्द आहे किंवा प्राकृत शब्द आहे पती आणि पत्नी हे जुने शब्द आहेत. जुने शब्द आहेत शास्त्रामधले, व्यवहारामधले आपले चालू असलेले जुने शब्द. पहिले पती जन्माला माझे उदरी, ती गवळण म्हणते माझा जो पती आहे तो माझ्याच पोटी जन्माला आला. किती विरुद्ध आहे, किती विरुद्ध आहे. आता ज्या महिलेच्या पोटी जो मुलगा जन्माला येतो त्याला काय म्हणतात, मुलगा म्हणतात. आणि ते मुलाच्या दृष्टीने ती कोण झाली, आई झाली. आईच्या दृष्टीने तो कोण झाला, मुलगा झाला. म्हणजे महिलाच्या पोटी जो जन्माला येतो त्याला पती म्हणतात का, त्याला पती म्हणत, त्याला म्हणतात मुलगा. हो, त्याला म्हणतात मुलगा. पण ही गवळण, मायारूपी गवळण काय म्हणते, पती जन्माला माझा पती आहे, तो पती आहे, पण माझ्याच पोटी जन्माला आला. आहे का नाही, आहे का नाही कुठ बाबा, कुठ. हे शक्य आहे की व्यवहारामध्ये पती आपल्या मालकींच्या पुढं का जन्माला पोटी जन्माला येत असतो का, नाही. तर लक्षात ठेवा. आता परमपूज्य वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा कोटी करून सांगत असायचे, ती थोडी कोटी करतो. नाहीतरी हे खरं आहे, ती म्हणते ती खरं आहे. व्यवहार दृष्टी बरं का, ती म्हणते ती खरं आहे. पती जन्माला माझा पती माझ्या पोटी जन्माला आला. व्यवहार थोडं वेगळ्या दृष्टीने ती खरं आहे. तुम्ही म्हणा ती खरं, म्हणजे तुमचं काय डोकं सारकलं का काय, डोकं सारकलं काय. ती खरं कसं सांगतो मी तुम्हाला. शब्द असा विचारतो, पती शब्द, पती शब्द कधी लागतो, कधी लागतो. आता आम्ही हे बाबा महाराज, आम्हाला अजून हा शब्दच नाही कळला का नाही. माझी भाषा कळली, माझी भाषा नाही कळतं मला. मी आपले सदानंद महाराज, प्रमोद महाराज, हनुमान दादा, आमचे ते उप हनुमान दादा आता आले ना. पण आपले उद्धव महाराज दिसतात. आज कार्यक्रम आहे का, नाही. बरं ठीक आहे. काय मी कशा काय चालू होतं आपलं, पती पती पती. नाहीतरी पती शब्द ती म्हणते ते खरं बी आहे, ती म्हणते ते खरं बी आहे. अहो पती शब्द कधी आहे, पती शब्द कोणाला लागतो, भरण पोषण महाराजाला. पती शब्द त्यालाच लागतो की ज्याला पत्नी मिळाली. म्हणजे पत्नी मुळ हा कोण आहे, पत्नी मुळ हा कोण आहे, पती पती आहे. आई, आई शब्द, आई शब्द कधी निर्माण होतो. आता आईपासून मुलगा जन्माला येतो इथपर्यंत ठीक आहे, व्यवहार झाला. पण आई कधी जन्माला येते, आई होण्याकरता पहिल्यांदा ती मुलगी म्हणून जन्माला यावी लागते. पहिल्यांदा ती मुलगी म्हणून जन्माला यावी लागते. नंतर तिचं लग्न व्हावं लागतं, तिचं लग्न व्हावं लागतं. बरं झालं लग्न तर ती आई झाली का, झालं लग्न तर ती आई नाही. का नाही, तिला कोणीतरी पिंट्या किंवा पिंटी व्हायला पाहिजे. पिंट्या किंवा पिंटी कोणीतरी एक व्हायला पाहिजे ना, तर ती आई. पण एखादी बिचारी लग्न झालं आणि मरेपर्यंत आई झाली नाही, तिला काय म्हणतात, लग्न झालं पण ती आई झाली नाही, तिला शास्त्रामध्ये काय शब्द आहे, वंध्या. त्याला काय शब्द शास्त्रामध्ये, वंध्या. ती आई नाही. पण आई होण्याकरता मुलगा अथवा मुलगी जन्माला यावी लागते. म्हणजे जेव्हा मुलगा जन्माला येईल तेव्हाच ती आई ना, तेव्हाच ती आई. आणि मुलगा मुलगी जर झालीच नाही तर ती आई नाही. तसाच प्रकार या ठिकाणी व्यवहारदृष्टी सांगितलं. मला सांगतो, पती जन्माला म्हणजे पती शब्द मालकीनीशिवाय नाही, पती शब्द मालकीनीशिवाय नाही, किंवा पत्नी शब्द मालकाशिवाय नाही. पत्नी 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 पण कोणाची काय, दगडाची का खांबाची. पत्नी म्हणजे पत्नी सुद्धा मालकामुळं ती पत्नी, नाहीतर मालक नसेल तर पत्नी होऊ शकत नाही. मुलगा नसेल तर आई होऊ शकत नाही, आई नसेल तर मुलगा नाही, मुलगा नाही, असा प्रकार आहे. तसं व्यवहारदृष्टी मला सांगितलं. पण या ठिकाणी मायारूपी गवळण म्हणते माझा पती माझ्या उदरी जन्माला आला. या ठिकाणी
ही कोण बोलते नेमकी? ती माया बोलते. मायेचा पती नेमका कोण? तो त्याच्या पोटी जन्माला पती कसा? तर निर्गुण निराकार ब्रह्म हा तिचा पती. निर्गुण निराकार ब्रह्म हा तिचा पती. पण तो नंतर तोच पती माझ्या उदरी जन्माला आला, म्हणजे ईश्वर झाला. ईश्वर झाला. मी पहिल्यांदा फक्त त्यांचा आपण लांबून मानत होते. आमचं फक्त लांबून जमलं होतं. म्हणजे ते काय म्हणतात तसलं ना, लग्न नाही ते पळून गेलं सर. आमचं फक्त लांबून जमलं होतं. आणि नुसतं लांबून जमलं, बाहेरून जमलं. पण नंतर मी ते ठरलं त्याच्यावर करायचंच आणि केलं. म्हणून तो माझा काय झाला? खराब पती झाला. आणि पती जन्माला माझे उदरी. या ठिकाणी थोडक्यात एक 5-10 मिनिटांमध्ये वेदांत सांगतो, जास्त नाही. झोप येऊ देऊ नका. आली तरी तिला जवळ येऊ देऊ नका. कारण कीर्तन असं आहे की थोडं 2 मिनिटं बोलू का बरं का? कीर्तनामध्ये ती आवर्जून येते. कोण येते? आपली सावत्र बहीण. ती आवर्जून येते. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला कुंभकर्ण युद्धामध्ये मारला गेला, कुंभकर्णाची पत्नी कोण? ही झोप होती. तिला मारलं गेलं. ती रामाकडे गेली, प्रभू माझ्या मालकाला तुम्ही मारलं, मी विधवा झाले, माझी काय सोय? माझी काय सोय? काय नाही म्हटलं तुझी सोय. म्हटलं तुला तमाशाला जा, पिक्चरला जा, तिकडे तुला भरपूर गिऱ्हाईक मिळतील. रामचंद्र प्रमाणे सांगितल्याप्रमाणे ती तमाशाला जाऊ लागली. तिथं कोण विचारते? तमाशामध्ये कोण झोप असते का बाबा? आता तमाशे बुडाले या टीव्हीमुळे, त्याच्यामुळं. पण तमाशामध्ये झोप नसती. तिला कोणी तमाशामध्ये विचारणार, प्रभू आता काय करायचंय? मला कोण तिकडे कोण जाऊ, कीर्तन ऐकायला जाऊ का? कोण म्हटली? झोप पटली, कीर्तन ऐकायला जाऊ का? रामचंद्र प्रभू सांगितलं जा, पण समोरच्याने बोललं तर जा. समोरच्याने बोलली तर जा. तसं जाऊ नको. तसं गेलंच तर माझं चक्र आहे. समोरच्याने बोलले तर जा. मग एकदा नाही 3दा बोलवलं तरच जा. एकदा बोललं जायचं नाही. जसं जेवायला, यावर का जेवायला, यावर का जेवायला, यावर का जेवायला, असं 3दा सांगितलं तर जेवायला जायचं. यावर का जेवायला समजायचे कच्चं आमंत्रण आहे. हे आमंत्रण कच्चं आहे म्हणायचं. 3दा बोलव तर जा. असं रामचंद्र प्रभूने सांगितल्यामुळं ती कीर्तन अशी झोपत सारखी अशी बाहेरून फिरते. आज जायचं नाही ना, बाहेर कोणी बोलत जायचं. आणि मग अशी बघते ती, अशी बघते. गोदा मावशी, गोदा मावशी येऊ का? गोदा मावशी अशी इकडे बघती, इकडे बघती. आली आपली मैत्रीण आली, ये. अशी ती काय म्हणती, ये. येऊ का? ये. म्हणजे पहिला टप्पा कसा? ये. दुसरा टप्पा येऊ का? ये. येऊ का? ये. म्हातारी उलटीची पालती होती गोदा मावशी. असा प्रकार आहे. तसं झोप आहे. आता झोपेचा विषय थोडा आहे, पण मी लांबवणार नाही. थोडा वेदांत आहे. माया, माया बोलते ईश्वर माझा पती आहे, ब्रह्म माझा पती, पण खरा पती माझा कोण आहे? ईश्वर आहे. तर चैतन्याचे 4 प्रकार आहेत. एक कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. बरं का? ब्रह्म चैतन्य. कूटस्थ काय म्हणतात? बुद्धी आणि वेष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान, त्याला कूटस्थ चैतन्य. विचारसागराची व्याख्या आहे. बुद्धी आणि वेष्टी अज्ञान याचं जे अधिष्ठान, त्याला काय म्हणायचं? कूटस्थ चैतन्य. त्याचप्रमाणे कूटस्थ चैतन्य अनेक जन्माच्या वासना ज्या बुद्धीमध्ये राहतात, ती बुद्धी कूटस्थ चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा जो आभास, त्याला काय म्हणतात? जीव चैतन्य म्हणतात. त्याला म्हणतात जीव चैतन्य. त्याला दुसरं नाव आहे चिदाभास. तिसरा आहे ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्य त्याला म्हणतात की ब्रह्म, माया आणि मायेमध्ये पडलेला ब्रह्माचा आभास, ब्रह्माचा प्रकाश, त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. हो. आणि शेवटी ब्रह्म चैतन्य स्थूल सूक्ष्म ज्ञात अज्ञात जिकडे तिकडे आतून बाहेरून भरगच्च भरलेलं आहे. मी प्रवचनामध्ये सांगितलं, जे भरगच्च भरलं त्याला काय म्हणतात? ब्रह्म चैतन्य. हे ब्रह्म चैतन्य मायेचा पती मुळात नाही. मायाचा पती कोण आहे? ईश्वर आहे. ब्रह्म होतं ते ब्रह्म होतं, पण थोडा मायेची संगती झाली. त्या मायेच्या संगतीमुळं आणि ब्रह्मच पण ईश्वरत्वाला प्राप्त झालं. जसं 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 आपल्या जोगमारा संस्थेमध्ये अभ्यास केला, 10-5 वर्ष राहिला, ब्रह्मचारी राहिला, तोपर्यंत निर्गुण निराकार ब्रह्म.
तोपर्यंत निर्गुण निराकार ब्रह्म. ठीक आहे, प्रारब्ध वशात वयाच्या 43-40 वर्षी विधीपूर्वक लग्न केलं. विधीपूर्वक लग्न केलं, मग ते काय झालं, ईश्वर झाला. मग कोण झाला, ईश्वर. आला लक्षात ठेवा. अलीकड लग्न करतात पण सर्व विसरून जातात, सर्व विसरून जातात. महाराज मी जेव्हा पाठ करत होतो, चौथ्या भागाला, पहिल्या 3 भागापर्यंत मी एकटाच होतो डोंगराव गाच्याला, पण माझ्या चौथ्या भागाला नेवाशी तालुक्यातला एक विद्यार्थी, माझा चौथा भाग आणि त्यांचा पहिला भाग, माझा चौथा भाग त्यांचा पहिला भाग, माझे 4 भाग झाले की मी गेलो. नंतर ते डोंगर राहिले नाही असं नाही, पाठ केले. घरी बरं होतं, जरा वातावरण जमीन वगैरे चांगली होती. लग्न केलं, जे बद्ध झालं ते गाथाच विसरून गेलं. ते पूर्ण गाथाच विसरून गेलं, गाथा शब्दच विसरून गेलं. हा भक्त राहू दे हो, ते पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, माऊली जोगमारा सप्ताला नाही, बीजेला नाही, कशालाच नाही, कशालाच नाही. आणि गाथा पाठ केलेला हो. याला काय म्हणतात, बहु होता भला, 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 बहु होता भला. बळीया रांडेने नाचला, शिकविले ताळे, शिकविले ताळे, बहु शिकविले ताळे, शिकविले ताळे, बहु शिकविले ताळे, शिकविले ताळे, बहु शिकविले ताळे, शिकविले ताळे. हो. आशाकडे पाहिल्यानंतर या भांगाची मला आठवण येते बरं का. बहु होता भला पर्या. अरे गाथा पाठ केला ग्रस्त, लग्न झालं की बिघाडला. लक्षात ठेवा, पत्नी वाईट नाही, स्त्री वाईट नाही. कारण स्त्री जर वाईट असती तर कबीर महाराजांनी तुलसीदास प्रभूने वर्णन केलं असतं, नारी को निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुआ ध्रुव प्रल्हाद हनुमान. आमचे सद्गुरू जोग महाराज, आमचे सद्गुरू बोधे बाबा सारखे महात्मे. अशा मात्याच्या ठिकाणी जन्माला आल्या त्या माता काय सामान्य आहेत का? नाही. नारी को निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुआ ध्रुव प्रल्हाद हनुमान. आणि पुढे आहे का, मग बिघडतो कशामुळे, होतं काय, नारी को प्रीती मत करो. तुकोबारा म्हणतात, हा जरी आपली विधीची असली, अविधी सोडा, विधीची असली तरी सुद्धा तिच्यामध्ये जास्त लिप्त होऊ नका. सप्ताह चालू आहे, कीर्तनाला जाऊ का तिला विचारायचं नाही. कीर्तनाला जाऊ का तिला विचारते, म्हटले जायचं नाही, घरी थांबला की बिघाडला. बहु होता भला असं नाही करायचं. पण बहु होता भला पर्या रांडेने नाशिला, बहु शिकला रंग चाळे, खरे खोटे इचे वेळे. आमचे दादा म्हणतील, महाराज कीर्तनात बरेच कला करतात काय. नवते आळविते कोणी, हिने केला जगरुणी, ज्याचे त्याशी निधी देऊ, तुका म्हणे धावे खाऊ. म्हणून वाईट ती नाहीये, आपली वृत्ती वाईट आहे. मी कशा काय सांगतो, नारी को प्रीती मत करो, नारी विष की वेल, वैरी मारे डावशे, ये मारे हसत खेळ. बाबाला पटलं, बाबा खरं ऐका. श्री जितकी श्रेष्ठ आहे, बिचारी पतिव्रत असेल, परमार्थ करत असेल, चांगली असेल, खास परमार्थ करत असेल, त्याच्यासारखी श्रेष्ठ आहे जगामध्ये दुसरी कोण नाही. तुकोबारासारखे महात्मे ज्या मातेच्या पुढे जन्माला आले, असे महात्मे ज्या मातेपती काय माता सामान्य असेल का. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबारासारखे महात्मे, तुकोबारासारखे महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज सारखे शूरवीर राजे ज्या मातेच्या पुढे जन्माला, ते माता का सामान्य आहे का. पण याच्यातही काही वेळेला असं होतं ना, नारी को प्रीती मत करो, नारी विष के वेल, वैरी मारे डावशे, हे मारे हसत खेळ. आणि पण म्हणून याचा अर्थ ती वाईट नाही. नारी को निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुआ ध्रुव प्रल्हाद हनुमान. त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य मोठं होतं, चांगलं होतं, श्रेष्ठ होतं. पण थोडं जवळ गेलं आणि त्या मायने त्याच्यावर छाप टाकली, आणि छाप टाकून शेवटी ईश्वरत्व म्हणून पावलं, त्याला कर्तृत्व आलं.
ब्रह्माच्या ठिकाणी काही कर्तृत्व नव्हतं, पण त्याला ईश्वरत्व आवलं. अशा प्रकारे म्हणते माया म्हणते, पती जन्माला माझे उदरी, अशी जी माया आहे ती माया नेमकी कशी आहे, ती माया कशी आहे शास्त्रामध्ये, मायेचं काय लक्षण आहे, मायेचं काय लक्षण आहे. तर मायेच्या 3 लक्षण आहेत. माया ही अनादी आहे, माया ही अंतवान आहे, आणि माया ही स्वतःहून विलक्षण आहे. आता माया माया माहिती ना आपल्याला, माया म्हणजे तुम्ही बसलेला माया, ह्या मायाच्या सर्व बरं का, त्या माता मायाच्या सर्व, फक्त दैवी माया आणि जैवी माया. मी जे वर्णन करतो हे दैवी मायेचं वर्णन करतो, तुम्ही या आत जैवी माया आहात. तेव्हा दैवी मायाचं वर्णन आहे, अनादी आहे माया. मायाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची उत्पत्ती नाही. ज्याप्रमाणे ब्रह्म अनादी आहे त्याप्रमाणे माया सुद्धा अनादी आहे. ब्रह्म अनादी आहे बरं का, तरी पुरुष अनादी आधी, आणि तैची लागून प्रकृती संसार यशी देवरात्री आहे जैशी. 15 अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात, माया जसं ब्रह्म अनादी आहे तसं माया अनादी आहे. याचा अर्थ माया ब्रह्म ठरतं का? नाही, पण माया अनादी आहे. कशाप्रमाणे? रात्र दिवसही आहे आणि रात्र आहे. सृष्टीची निर्मिती झाली, दिवसही आहे, दिवस म्हणजे ब्रह्म आणि रात्र म्हणजे माया. दिवस म्हणजे ब्रह्म, रात्र म्हणजे माया. ज्ञानोबा म्हणतात दोन्ही जसे बरोबर आहेत. का रूप नव्हे वाया, रूपा लागली छाया, निकन वाडे धनंजया कनिष्य कोंडा. म्हटले माया आली कशी, माया आली कशी? ज्ञानोबा उदाहरण दिले. समजा तुमच्याकडं ज्वारी पेरतात ना, ज्वारी पेरतात, गहू पेरतात, बाजरी पेरतात. बाजरी आहे ना तुमच्याकडं, गहू ज्वारी बाजरी. आणि जेव्हा आपण ती बाजरी काढतो किंवा ज्वारी काढतो आणि ते आता खळे गेले, पहिले खळे करतो ते खळे गेले, आता उपनेर ते यंत्र आलेलं आहे. आता मला असं म्हणायचंय, ज्या टायमाला आपण ते यंत्रातून धान्य बाजूला काढतो, ज्वारी असो बाजरी असो, मग त्याच्यातून त्या यंत्रातून 2 पदार्थ बाहेर पडतात का नाही? कोणकोणते? 2 पदार्थ बाहेर पडतात. एक पदार्थ कण, दुसरा पदार्थ भूस. आता ज्ञानोबा म्हणतात कण निर्माण झाला पण भूस कुठून आलं? कण निर्माण झाला पण भूस कुठून आलं? हे भूस आलं कुठून? हे तर जेव्हा कण आला तेव्हाच भूस आलं, तसं जेव्हा ब्रह्म आलं तेव्हाच माया आली. जेव्हा ब्रह्म आलं ती मायाची उत्पत्ती कशी झाली ती अशी आहे, म्हणून तिला अनादी म्हणतात. मायाची उत्पत्ती म्हणजे त्याला उत्पन्न करू शकत नाही कोणी, ब्रह्मापासून ते उत्पन्न होऊ शकत नाही, कारण ब्रह्म अविक्रिय आणि असंग आहे म्हणून उत्पत्ती होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ईश्वरापासून उत्पत्ती मानलं तर जीव जगत ईश्वर हे तर मायेचं कार्य आहे. ईश्वरत्व ही डिग्रीच मायेमुळे प्राप्त झाली. मी आता सांगितलं ना, पती शब्दच त्या पत्नीमुळे आला, म्हणजे ईश्वरत्व ही डिग्रीच मुळातच मायेमुळे प्राप्त झाल्यामुळं, म्हणजे मायेपासून ईश्वर प्राप्त झाला आहे. आणि ईश्वरापासून माया उत्पन्न होते असं जर म्हटलं तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असं म्हणावं लागेल. पण असं होतं का? बापापासून मुलाची उत्पत्ती होते का? म्हणजे मुलापासून बापाची उत्पत्ती होत नाही. तसं ब्रह्मा ईश्वरापासून उत्पत्ती होते, म्हणजे पुत्रापासून बापाची उत्पत्ती असं म्हणावं लागतं, असं होत नाही. म्हणून माया कशी आहे? अनादी आहे. मायेचं पहिलं लक्षण कसं आहे? ती अनादी आहे. मायेचं दुसरं लक्षण असं आहे, अंतवान आहे. ती अनादी आहे आणि अंतवान आहे. अंतवान म्हणजे नाश पावणारे आहे. ती बाधित होते, माया ब्रह्मविद्येने बाधित होते, नाश होते, म्हणून ती अंतवान आहे. आणि त्याचप्रमाणे माया स्वतःहून विलक्षण आहे. या मायेला सतही म्हणता येत नाही आणि या मायेला असतही म्हणता येत नाही. अनिर्वचनीय, याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय ही माया आहे. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? सत त्याला म्हणतात ज्याचा 3 कालामध्ये बाध होत नाही, त्याचा 3 कालामध्ये नाश होत नाही, त्याला काय म्हणतात? सत म्हणतात. असं काय आहे? फक्त ब्रह्मच आहे. मायेत ब्रह्मज्ञान नाश पावते, म्हणून स्वतःहून म्हणजे सतही नाही. आता असत, त्याला असतही म्हणता येत नाही, सतही नाही आणि असतही म्हणता येत नाही. नाही म्हणता येत नाही असं नाही म्हणता येत नाही का? ती काहीतरी वेगळी दिसते. असत काय आहे? असत त्याला म्हणतात कोणत्याच काळामध्ये दिसत नाही, त्याला काय म्हणतात? असत. त्याला काय म्हणतात? असत. म्हणजे अजातवाद, जे झालंच नाही,
आगा जे झालेच नाही त्याला लागेल रोज काय त्याला असंच म्हणतात. अजातवादाचे 4 दोष सांगितले शास्त्रामध्ये. बाबा मला एक प्रश्न विचारतो, म्हैस पाहिली का? हा म्हणा ना, म्हैस काय अवघड नाही ना. म्हैस पाहिली, तिला किती शिंग आहेत? 2. तुम्ही खरं सांगा, खरं बोला बरं का. म्हशीला किती शिंग आहेत? 2. गायला किती शिंग आहेत? 2. शेळीला किती शिंग आहेत? बायला किती शिंग आहेत? सशाला किती शिंग आहेत? काहीतरी पाहिजे ना. ऐका, सृष्टी जेव्हा ब्रह्मदेवाने निर्माण केली तेव्हापासून आतापर्यंत सशाला शिंग नाही म्हणजे नाही. तिथे किती विज्ञानी येऊ द्या, तिथे किती लोक चंद्रावर जाऊ द्या किंवा चंद्राच्या वर सूर्यावर जाऊ द्या, सूर्याच्या वरावरून कुठे जायचं म्हणजे निर्माण केली, अजून त्याच्यामध्ये बदल नाही. बरेचसे म्हणतात जग फार बिघडलो, जग फार बिघडलो, जग फार बिघडलो. नाही, जग बिघडलं नाही. जग बिघडलं म्हणजे सृष्टी आहे तिचे नाव. ब्रह्मदेवाने जशी पद्धत निर्माण केली तशीच नाव. पूर्वी मानव निर्माण केला, त्याचे डोळे इथेच दिले आणि विज्ञान वाढलं म्हणजे डोळे काय आता पाठीमागे आलेत काय? आता विज्ञान फार वाढलं म्हणजे डोळे काय पाठीमागे आहेत का? कान काय इथं आहेत का? नाक काय इथं आहे का? ब्रह्मदेवाने त्या काळात जसं निर्माण केलं होतं तेच आहे अजून, याच्यात कोणत्या प्रकारचा बदल नाही. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हाही कापसापासून कपडा तयार होत होता. ऐकलं ना मी काय म्हणतो ते? तेव्हाही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हाही कापसापासून कपडा तयार होत होता. आणि आजही काय दगडापासून तयार होतो का? आजही कापसापासूनच कपडा तयार होतो. म्हणजे तुम्हाला सांगू का, विचारसागरामध्ये असा विषय आला आहे, ईश्वर सृष्टी आणि जीवसृष्टी. ईश्वर सृष्टीमध्ये काडीचाही बदल झालेला नाही. प्रत्येकाचे डोळे इथंच आहेत, प्रत्येकाचे कान इथंच आहेत, प्रत्येकाचा नाक इथंच आहे, प्रत्येकाचं पोट मागच आहे. बरोबर आहे ना? प्रत्येकाचं पोट इथंच आहे. हे सृष्टीतला नियम आहे. बदल काय झाला? मनात बदल झाला. मनात बदल झाला. आपली आई आहे जिने आपला जन्म दिला, ती आपली आई आहे, पण तुमच्या मनात पाप आलं, आपण आईला दुसरं म्हणू लागलो. जी आपली बहीण आहे तिला आपण बहीण म्हणायला पाहिजे, पण आपण मनात पाप आलं, आपण तिला दुसरं म्हणू लागलो. याला म्हणतात मनातला बदल. ईश्वर सृष्टीत बदल झालेला नाही, तो बदल झाला मनामध्ये झालेला आहे. विठ्ठल विषय एवढा करता होता. सशस्त्रृंग, सशाला शिंग नाही म्हणजे कोणत्याच काळामध्ये, जागृतीमध्ये नाही, सुशित नाही, वर्तमान काळामध्ये कोणत्याच काळामध्ये नाही. खपुष्प, आकाशाला फुल नाही, वांझेला मुलगा नाही आणि बागुलवा नाही. बागुलवा माहिती तुम्हाला? बागुलवा नाही. हे अजातवादाच्या 4 दृष्टात हे कोणत्याच काळामध्ये नाही. तसं माया तिन्ही काळामध्ये भासते. तिन्ही काळामध्ये माया भासते. ती जागृतीमध्ये आहे, ती स्वप्नामध्ये आहे आणि ती झोपेमध्ये आहे. जागृतीमध्ये आहे, मी अज्ञानी, मला काय कळत नाही, ब्रह्म जाणत नाही, हे मायेचं लक्षण आहे. अशा प्रकारचं म्हणणं म्हणजे याला मायाचं आहे. स्वप्नामध्ये जे अनेक पदार्थ आपण स्वप्न पडलं, आपल्याला स्वप्न पडतं का नाही? काय वेळा आपण राजा होतो, काय वेळा भिकारी होतो, काय वेळा संन्यासी होतो, काय वेळा आपण मंत्री होतो, काय वेळा पंतप्रधान होतो आणि जागा गेले की म्हणतो अरे काहीच नाही. हो, स्वप्नीचे चेईले जायला ज्ञानोबा म्हणतात, जय स्वप्न माझी देखी जय, तरी स्वप्नाची साच उपजे, मग चिवण्या पाहिजे तो काहीच नाही, तैशी जाण माया तो भ्रम आशिवाया, शस्त्र आणि त्याला छाया, जसे अंगण रूपे माया आहे त्याप्रमाणे स्वप्नातल्या पदार्थासारखी माया आहे. म्हणजे स्वप्नातले पदार्थ जे आहेत त्या पदार्थाला कारण काय आहे? माया अधिष्ठान आहे. म्हणून स्वप्नात माया असते आणि झोपेमध्ये माया असते. जागा जाणतो मी, सुखाने झोपलो होतो मी, काही जाणत नव्हतो. अशा प्रकारे हे अज्ञान आहे. अज्ञान हे मायाचं नाव आहे. या मायेला अविद्या, अज्ञान आणि माया असे 3 नाव आहेत. माया काय म्हणतात? अचिंत्य आहे, ती कळतच नाही, विचारापुढे टिकत नाही, युक्तीपुढे टिकत नाही, म्हणून तिला माया म्हणतात. अविद्या ब्रह्मज्ञान नाश होतो, तिला अविद्या म्हणतात. आणि ब्रह्म स्वरूपाला आच्छादित करते, ब्रह्म स्वरूपाला झाकून टाकते, म्हणून तिला काय म्हणतात? अज्ञान म्हणतात. ज्ञानोबा भगवान आश्चर्य व्यक्त करतात, तैशी माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजच्या ओढवली जाऊन का जशी, अरे माझ्यापासूनच आहे आणि मला झाकून टाकलं.
माझ्यापासून झाली मला झाकून टाकलं. काय पुरुषार्थ हिचा. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, तिने झाकुळली छाया, तिने झाकुळली छाया. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, तिने झाकुळली छाया, तिने झाकुळली छाया. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. सत्य गेले भोळ्यावारी अविद्येची चाली थोरी. आपुलेची मन करी आपणा बंधन. सत्य गेले भोळ्यावरी असत्याची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. तो का म्हणे देवा तुम्ही कोडी उगवा. अशा प्रकारे माया फार कठीण आहे बरं का. दैवी हे शागुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते माया मे तांतरंते. ते अशा प्रकारे माया असलेली आहे. ही माया ब्रह्माचीच आहे, ब्रह्मापासूनच आलेली आहे. पण ब्रह्मावर सुद्धा आच्छादित करते म्हणजे ईश्वरत्व तिला प्राप्त होतं. अशा प्रकारची माया आहे. मायाबद्दल अजून बोलतो तुकोबारा म्हणतात ना, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाने छाया जया परी. आपलं शरीर देवाने निर्माण केलं, पण सावलीला कोणी निर्माण केलं? सावलीला कोणी निर्माण केलं? आपलं शरीर कोणी केलं? देवाने केलं. मग सावलीला कोणी केलं? कण ब्रह्मदेवाने निर्माण केला. भूस कोणी निर्माण केलं? तुम्ही आम्ही सामान्याने. शरीर ब्रह्मदेवाने निर्माण केलं, पण सावली कोणी निर्माण केली? तुम्ही म्हणा मग ती सावली नष्ट करायची असल्यावर काय केलं पाहिजे? सावली सावली ती सावलीचे. तुम्ही सावलीत हाना मारा तोडा तशी तुटते का? तोडीता न तुटे सारिता निराळे लोटांगणे तळे हरपती. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाने छाया जया परी. तोडीता न तोटे सारिता निराळे लोटांगणे तळे हरपती. दुजे नाही तेथे बळकवण्यासाठी अनेक दृष्टी करावया. तो का म्हणे उंच वाढे उंचपणे ठेंगणी लवणे जैसे तैसे. तेव्हा माया तेव्हा ही सावली नष्ट करायचं तर काय करावं? तेवढं पुरतं फक्त असत लोटांगण घातलं की सावली आपल्याला दिसत नाही. नाहीतर येईल तुम्ही काही करा सावली दिसणारच. सावली तुम्ही नुसतं असं करा की सावली असं करेल, असं करा सावली असं करेल, असं करेल. सावली असं करणार का नाही? पण लोटांगण घातलं की सावली काय करत नाही. अशी दुर्भर माया लक्षात ठेवा. एवढी माया कठीण आहे. ब्रह्मदेवाचं नाहीच नाही, पण तुकोबाराने सुद्धा मोठी प्रार्थना केली. देवा सांभाळे सांभाळे आपुली हे माया, आमाशी का भया भीत केली. तुका म्हणे माया आवराई पंढरी राया, आवराई पंढरी राया, आवराई पंढरी राया. तुका म्हणे माया आवराई पंढरी राया, आवराई पंढरी राया, आवराई पंढरी राया. संत मानितील मज तेने वाटत असे लाज. तुम्ही कृपा केली नाही माझी तमज आहे. गोविलो थोरिवा दुःख वाटत शिजवा. आणि देवा तुका म्हणे माया आवरा हे पंढराया. देवा आता ही तुझी माया बर का. देव काय म्हटलं आता? मम माया दुरत्या. माझी माया आहे ती फार कठीण आहे. मला सोडून, माझ्या खऱ्या भक्ताला सोडून माया सर्वाला त्रास देते, सर्व जगाला त्रास देते. पण देवा तुमची माया आहे ना, तुम्ही एवढी आवरा. जसं एखादा मोठा शेट असतो, त्याने एखादी कुत्री ठेवली अशी जबर शिकलेली म्हणजे जरा इंग्लिश ही इंग्लिश कुत्री तिथं घरामध्ये असते. आणि कुणी बाहेरून आलं कोणाला हात येऊ देत नाही, कोणाला हात येऊ देत नाही. पण खरा जाणारा मला माहिती आहे तशी आपल्याला ऐकणार नाही. फक्त त्या मालकाला हाका मारली का मग ती बरोबर करील. शेठजी, ओ शेठ, मला तुम्हाला भेटायला यायचं, पण तुमची हे ऐकत नाही, फार भुंकते. मी तसं आलो तर मला फार खाऊन टाकील. ती म्हणते बंडे 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 इकडे. बंडी शिपूट खाली घालून माघारी पळते तिकडं. तस तू कवार म्हणतो देवा ही तुमची माया आहे ना, तुम्ही आवरा, तुम्हीच आवरा ना. कारण माया फार कठीण आहे. नको मजा ताठा, नको अभिमान, तुझवी नक्षीण होतो जीव. दुर्धर हे माया न होय, दुर्धर हे माया न होय, दुर्धर हे माया न होय, दुर्धर हे माया न होय सुटका.
प्रकारची माया फार दुर्धर आहे, कठीण आहे. मार्कंडेयाला सुद्धा मायेने किती घुमवलं, ब्रह्मदेवाला सुद्धा मायेने कसं बनवलं. इंद्र चंद्र विश्वामित्र ते हे तर सोडा सोडा, पण ब्रह्मदेव पोटच्या पोराला सुद्धा, देवाच्या पोटच्या पोराला मायेने बिघडिलं तर नातं परतण्याचं काय होईल. अशा प्रकारे माया आहे. ब्रह्मी आहे नयेची आया, तैशी सतना असतोय जे विचाराचे नाम नसाय. आयशी अपरिचय आहे आणि आधी म्हणती, लक्षात ठेवा. तरी माया आयशी ख्याती नसतीचे आधी, वांजेची संतती वानने जैसी. माया तशी नाहीच, माया नाहीच नो, नाही तरी आपला त्रास देते. हे विशेष आहे. जे नाही ते आपला त्रास देतं, जे नाही ते. आता दोरीवर सर्प आहे का? दोरीवर सर्प नाही, पण साधारण अंधार होता, गेला पुढे चालला, एक वाकड तिकडे दोरी पडली, साप साप साप, खाली पडला की अटॅक आला की मेलाच. आता खऱ्या सापाने मारला का खोट्या सापाने मारले? हो, साप खोट्याच होता ना दोरीवरचा, पण खोट्या सापाने सुद्धा खाली पडला, अटॅक आला, मेला. म्हणजे खोटं सुद्धा त्रास देतं. लटिकेची साच दाविली अचळ, तुकोबारा म्हणतात खोट आहे पण आमच्या पुढं खरं म्हणून आलं. खोट आहे पण खरं म्हणून आलं. गारोड्याचा खेळ खोटा आहे खरा? गारोड्याचा खेळ खोटा आहे खरा? खोटा आहे, पण तो आपला खरं वाटतो. तसं तुकोबारा म्हणतात लटिकेची साच, अरे खरं आहे पण आमच्या पुढं खरं म्हणून, खोट आहे पण आमच्या पुढं खरं म्हणून दाखवता. लटिकेची साच दाविली अचळ, पीडित शे काळ किती मोना. सत्यतो 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 विठ्ठला, कागा घागडाचा कार. सांभाळे सांभाळे आपुले माया, आमाशिका बाया बीत केले. अशा प्रकारे देवा हे कठीण आहे की तुझी आहे ना माया, तुझी माया आहे ना, म्हणून मी तुलाच प्रार्थना करतो, तुलाच प्रार्थना करतो. तुझी माया आवर. आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे, तुकोबारा सांगितल्याप्रमाणे माया आवरली भगवंताने. तुकोबाराने पाहिजे तेवढी कट्टर भक्ती केली, आणि जी माया संपूर्ण जगाला बाधिते, जी माया संपूर्ण जगाला त्रास देते, जी माया संपूर्ण जगाला नाडते, तीच माया तुकोबारा म्हणतात आमची दाशी झाली, दाशी. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. होय दासी लागे पाया, 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 होय दासी लागे पाया. ऐका, ही माया भगवंताची आहे ना, फक्त आपण भगवंताची कट्टर भक्ती करा. त्या मायेने कोणाला त्रास दिलाय? भगवंताला सोडून ज्यांनी इतरत्र भरपूर केलं त्यांना सर्वांना मायेने त्रास दिला. आता विश्वामित्र संपूर्ण जेवढे 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 ऋषीमुनी जपी तपी यांनी काय केलं? भगवंताचं खरं नाव बाजूला सोडलं आणि दुसरी तपश्चर्या करत बसले, दुसरी तपश्चर्या करत बसले. मायेने त्यांना अडकवलं. परंतु जे खरे ओरिजिनल भक्त महात्मे, संत महात्मे, आणि भगवंताला धरलं. एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तेने झाले अवघे काम, निवाराला भव भ्रम, परद्रव्य परणारी झाली विषयाची परी. तो काय म्हणे, फार नाही लागत व्यवहार, फक्त आम्ही एकच धरला, आणि एक धरल्यामुळं ती माया आमची दाशी बनली. आता आम्हाला काहीच करत नाही. आमचे सद्गुरु जोग माऊली आणि पांडुरंग परमात्मा म्हणून त्यांना मायेनं काय केलं नाही. आमच्या संस्थेत जेवढे जेवढे आजी गुरु होऊन गेले त्या सर्वांना मायेनं काहीच केलं नाही. आणि त्या संस्थेमध्ये अमौलिक रत्न असलेले होऊन गेले. मी सांगितलं अमृत महाराज बाबा अमौलिक रत्न, लक्षात ठेवा. अनेक हिरे जन्माला आले या संस्थेमध्ये, यांना सुद्धा माया शिवली सुद्धा नाही. अशी दंडोत घालते माया. मी तुम्हाला काही म्हणणार नाही, तुमच्या बरोबर मी टाळ वाजीन. कोण म्हटली? माया म्हटली, बाबा मला तुमच्या गाथा भजनात यावं द्या, बाबा अमृत बाबा तुम्हाला भजनात यावं द्या. मी सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्यात मी कीर्तन नाही करणार, फक्त अभंग ऐकेल. तर महिलांनी कीर्तन करू नये म्हणून ती म्हणली मी कीर्तन करणार नाही. माया सुद्धा शहाणी होती बरं का. आता विषय हा वेगळा, इथं जास्त बोलत नाही, टाइम संपला आपला. असो, तेव्हा संतांना, भक्तांना, महात्म्याला माया काहीच करत नाही. म्हणून पांडुरंगाला सोडायचं नाही, संतांना सोडायचं नाही. तो काय म्हणे, माया होय दाशी लागे पाया. अशा प्रकारे ही माया ती म्हणते ईश्वर माझा पती आहे,
तो माझ्यामुळे त्याला ईश्वर प्राप्त झालेला आहे. माझा असं जरी असलं मी त्याच्या पूर्णपणे आज्ञेत वागते. त्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही. त्याने सत्ता माझ्याकडे दिली, कर्तृत्व माझ्याकडे दिलं, तर मी त्याला विचारते हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू का. जसे समजा एखादा आपला मुलगा असतो किंवा मुलगी असते, बाबाने आपल्या मुलाकडे कर्तृत्व दिलेलं आहे किंवा मुलीकडे कर्तृत्व दिलेलं आहे, करते तीच, पण बाबा करू का हे, बाबा करू का ते. तसं कर्तृत्व मायेकडे दिलं ईश्वराने, पण ती ईश्वराला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. ईश्वराला विचारल्याशिवाय जी करते तिला बद्ध माया म्हणायचं. अलीकड पती पत्नी विचार केला, मालकाला न विचारता काही करते, तिला म्हणायचं मोगम माया. हा ती माया खरी नाही. आणि मालकाला विचारून जी करते, मालका सत्तेशिवाय काय सर्व हीच करते, पण मालकाला विचारून करते तर सर्व हीच करते, ईश्वराला विचारून करते. म्हणून मी झाले तयाची नुवरी, पतिव्रता धर्म पाव माझा, सर्वापरी पती भोगी जेव्हा सर्वांगणे मी त्याचा भोग घेते. भोग घेते याचा अर्थ त्यांच्या आज्ञेप्रमाणे राहते, कोणतीच त्यांची आज्ञा पाळत नाही. आता हे आहे ठीक आहे, व्यवहार दृष्टीने ईश्वर माझा पती आमकत, पण खरा पती माझा तोय. पहिला मला तो आवडतोय. निर्गुण पती आवडे मज, आधी माय पाठी झाली भाज. ती म्हणते खरा मला तो पती आवडतो. त्याची अगोदर मी आई होते, नंतर त्याची कोण झाले, पत्नी झाली. आधी माय पाठी झाली भाज, म्हणजे मी झाले तयाची नवरी, असा प्रकार आहे या नियमाप्रमाणे. आणि शेवटी माऊली म्हणतात या जगामध्ये जेवढ्या जेवढ्या पतिव्रता आहेत ना, त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ पतिव्रता, शिरोमणी पतिव्रता मीच आहे. निरंजनाच्या अवस्थेमध्ये मी आणि माझे मालक क्रीडा करतो. या अभंगाच्या शेवटच्या मी माय राणी पती व्रता शिरोमणी, मी माय राणी पती व्रता शिरोमणी, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, माय राणी पतिव्रता शिरोमणी, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, माय राणी पतिव्रता शिरोमणी, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करे, पतिव्रता धर्म पावो माझा, 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 पतिव्रता धर्म पावो माझा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी.
हो मी माय राणी आधी माय पाठी झाली बा त्याचा उच्चार खालेला आहे. मी माय अगोदर माये आहे आणि नंतर त्याची राणी आहे. मी माय राणी मी माये आहे राणी आहे असं असून पतिव्रता शिरोमणी सर्वात श्रेष्ठ असलेली पतिव्रता आणि मी बनलेली आहे. आम्ही दोघेही काय करतो निरंजन अशा अवस्थेमध्ये आणि क्रीडा करतो आनंदित राहतो. उन्मनी अवस्था निरंजन अवस्था जी सांगितलेल्या शास्त्रामध्ये तुकोबारा म्हणतात ना निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो शे निराभाशी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अशा प्रकारे तुकोबारा जसे वैकुंठाला गेले निरामय अवस्थेत राहिले तसे ज्ञानोबारा म्हणतात आम्ही मी आणि माझी पतिराज निरंजन अवस्थेमध्ये राहतो. आमचा दोघाचा एक विचार आहे. ज्या दोघाचा एक विचार आहे पती पत्नीचा जिथं एक विचार आहे त्याचा संसारही चांगला होतो. नाही एक निघे पूर्वेकडे एक निघे पश्चिमेकडे एक निघे दक्षिणेकडे तर एक निघे उत्तरेकडे. आता आपल्याला सांगायला वेळ नाही आपल्या वेळ महत्व सांगत नाही. तेव्हा दोघाचा एक विचार असावा दोघाचा एक विचार असावा. तुकोबारा म्हणतात धर्म तयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज कर्म तयाशी जोडे भीत नाही लाज. परमपूज्य बाजीराव महाराज जवळकर यांनी घुली महाराजांचं एक वर्णन केलं होतं. पांडुरंग बाबा त्यांच्या आता मी बाबा म्हणतो पांडुरंग बाबा लय मोठेपणा जाऊ नका. सुभद्रा आहे म्हणून तुम्ही आहात सुभद्रा आहे म्हणून तुम्ही आहात. त्या सुभद्रा माता त्यांच्या पत्नीचं नाव सुभद्रा बसलेल्या होत्या ती आहेत म्हणून तुम्ही आहेत. तुकोबारा सुद्धा म्हणतात आवले तू म्हणून माझा परमार्थ आहे. लक्षात ठेवा. कुणी मायला म्हणतात मी जिजाबाई आहे जिजाबाई. अरे जिजाबाई का सोपं आहे एवढं. जिजाबाई स्वतःच्या पोटाला खात नव्हती. तुकोबाराला 6-7 किलोमीटर डोंगरावर नेऊन देत होती. अलीकडे जिजाबाई अगोदर भजी तळी तीच खाती तीच खाती श्रीखंड तीच खाती बासुंदी तीच खाती. मालक तिकडे फिरतोय भाना भाना भाना. जिजाबाई म्हणून घेऊ सोपं नाही बाबा. जिजाबाई रागीट होत्या ध्यानात ठेवा. परमपूज्य घुले बाबाचे फार मोठं वाक्य. अरे जिजाबाईची कोणी बराबरी करू नका. एक ध्यानात ठेवा महत्वाचं वाक्य. तुकोबाराने भक्ती केली तुकोबाराला देव भेटले. पण जिजाबाईने आमच्या तुकोबाराची भक्ती केली मग तुकोबाराच्या अगोदर जिजाबाईला देव भेटले. अगोदर काटात जिजाबाईनं काढला नंतर तुकाराम महाराज देव भेटले. किती जिजाबाईची अवस्था आहे. जिजाबाईची अवस्था आहे. मी कशी करतो म्हणतो संसार वाईट नाही माया वाईट नाही संसारातली कोणतीच काहीच वाईट नाही पण त्याचा दुरुपयोग करायचा नाही. जसा मोबाईल वाईट नाही. मोबाईल किती श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये गाथा आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे संपूर्ण संतांचे अभंग आहेत सर्व आहे त्याच्यामध्ये. पण मोबाईलमध्ये दुरुपयोग केला दुरुपयोग होतो पण चांगलं केलं चांगलं होतं. तसं माया ही चांगली आहे हो पण मायेने दुरुपयोग करायचा नाही. माये तुम्ही आम्ही दुरुपयोग करायचा नाही. आणि म्हणून संसार तोच योग्य संसार आणि तोच परमार्थ आणि अयोग्य परमार्थ तोच खरा संसार असा प्रकार आहे. म्हणून संसारामध्ये असं राहावं. दोघाचा पती पत्नीचा एक विचार असावा. एक विचार असला की त्याचा संसारही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो. असो तेव्हा आपली सेवा संपलेली आहे. माया काही करू शकत नाही आणि तुम्हा आम्हाला माया काहीच करणार नाही. माया इतराला काय करायचं केलं पण तुम्हा आम्हाला काही करू शकत नाही. असो आणि शेवटी देवाला म्हणा देवा आम्ही तुझी आहोत हे सांभाळ तुझं काय असेल ते. नाहीतर देवाने सांभाळलं ना. जे देवाचे खरं भक्त झाले त्यांचा संसार कोणी केला देवानेच केला ना. सर्व काय संसार देवानेच केला आहे. राऊत महाराजांनी एक चरित्र सांगितलं मी एक दिवस फक्त ऐकलं गाथा मंदिरावर. चित्ती नाही यास त्याचा पांडुरंगदास. 2-3 दृष्टांत मी नवीन ऐकले हो नवीन ऐकले. मुलाला कसं उठवलं आमकं तर मग म्हैस वगैरे कशी सर्व लय फार गोड वातावरण होतं ते. असो किंवा माया वाईट नाही पत्नी वाईट नाही फक्त एक विचार राहा परमार्थ करा आपलं जीवन सफल होईल. असो माझी सेवा संपलेली आहे. अशा प्रकारचा सुंदर संप्रदाय शुद्ध असा हा सप्ताह. या सप्ताहाचे संयोजक प्रमोद महाराज ठाकरे आणि आपण सर्व सहकारी आहेत.
त्याचप्रमाणे आमचे मी आता सांगितलं हनुमान दादा वगैरे सर्व काही सहकारी आहेत. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आहे, अजून सहकार्य करत आहात. सुंदर असं मंदिर आहे, वातावरण सुंदर आहे, आपल्या सर्वांना आवड आहे. आणि अशीच ही अवस्था, अशीच प्रवृत्ती आणि अजरामर हो, अखंड चालो, अशा प्रकारे आपण सर्व प्रमोद पाठीमागे उभे राहा. त्यांचं नियोजन निश्चितच योग्य आहे, चुकीचं नाही. आणि नाहीतर मग आंधळ्याच्या काठी लागले आंधळे असं नाही होणार कधीच. ते नियोजन योग्य आहे, तेव्हा त्यांच्या पाठीमागे राहा, चला, उभा राहा. हे सर्वांचंच कार्य आहे. असो, प्रभू करू आपला सर्वांचा उद्धार हो, अशा प्रकारे प्रार्थना करून या ठिकाणी मी संपवतो. त्यातले जे काय योग्य आहे ते आमच्या गुरुवार्यांचं आहे, जे काय अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. योग्य आपण आपल्या पदरामध्ये घ्या, चुकीचं माझ्या पदरामध्ये टाका. मना वाटे तैशी बोलिलो वचने, केली नीटपणे सलगी देवा. वाणी नाही शुद्ध याती एकठाव, भक्तीने ने भाव नाही म्हणे. नाही झाले ज्ञान पाहिली अक्षरे, मानिजेशी थोरे थोर नाही. नाही म्हणला धरल्या शंका, नाही भ्यालो का चतुराशी. चतुराचाराया तुझे मी अंकित, झालो शरणागत देवदेवा. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादानी बोलिलो ती. तुझे देणे तुझ्या समोर कोणी पायी, झालं उत्तराई पांडुरंगा. रंकावून रंक दासवे दासांचे, सामर्थ्य मज कैसे बोलावया. बोलावया पुरे माझी वाचा काही, तुका म्हणे पायी ठाव द्यावा. तुका म्हणे देवा नुपेक्षावे यामा, न्यावे निज धामा आपुलिया. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वाकोडे उत्तरे, क्षमा महाराजा तुम्ही नाही विचारला दे कारण तुला. महाराजा तुका म्हणे ज्ञानेश्वरा, का पाया पेकेश्वरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भगवान श्री पंढरीधीश परमात्म्याच्या सर्व संतांच्या आशीर्वादाने चाललेला हा आपला श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान फेटरी विश्वस्त तथा ग्रामस्थांच्या परिसरातील सर्व भक्त भाविकांच्या सहयोगातून आपला हा उत्सव 10व्या वर्षामध्ये संपन्न होत आहे. सर्वांच्या योगदानातून त्यामध्ये आजची तृतीय दिवसाची सेवा परमश्रद्धेय आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, तसे गुरुवर्यच आहे आमचे, की ज्यांना महापुरुषांच्या थोरा मोठ्यांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य प्राप्त झालं. असं ज्यांचं जीवन परमश्रद्धेय आदरणीय मुरलीधरजी महाराज बारगजे, ज्यांनी सद्गुरू बोधेबाबांच्या चरण आश्रयाला राहून जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा सर्व मुखोद्गत केला. कीर्तनामध्ये तुम्ही बसले होते, फक्त ऐकत होते, पण आम्ही इकडून एखादं प्रमाण दिलं फक्त चरण आम्ही म्हणत होतो, ते अभंग पूर्ण करत होते कीर्तनात. हे किती लोकांच्या लक्षात आलं हे माझ्या लक्षात नाही आलं अजून, पण शेवटचं चरण किंवा त्या अभंगातलं कोणतंही चरण म्हटलं कुठलंही तर ते पूर्ण अभंग म्हणत होते. हे कीर्तनातलं मर्म होतं. नाही तर बरंच असतात, इकडला पूर्वार्ध तिकडला उत्तरार्ध कीर्तन हेच बरोबर आहे, खोटं बोल पण रेटून बोल, असं खूप चाललेलं आहे. पण प्रामाणिकपणा आणि गाथा अजून जिवंत आहे. याला म्हणतात सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेत याही वयामध्ये मगाशी प्रवचनात सांगून गेलं. प्रवचन त्यांनी केलं. जुनी पद्धत ही होती, कीर्तनकार येत होते, प्रवचन करत होते, कीर्तन करत होते, मग जात होते. पण तुम्हाला ज्ञानेश्वरीची चवच राहिली नाही, तुम्हाला तर भागवताच्या कथा पाहिजे, रामायण पाहिजे, घ्या मग. पैसे असल्यावर लय गोष्टी सुचते. असो, पण त्यांनी प्रवचनसुद्धा इतकं गोड झालं, मला नंतर कळलं का हे न लावलं असतं तरी रेकॉर्ड झालं असतं आपल्याकडे. त्यामध्ये त्यातले काही वर्म, ज्या काही ज्ञानेश्वरीतल्या
म्हणजे सूक्ष्म असणाऱ्या माहित्या त्या असणाऱ्या सर्व मंडळीला वाटत होतं प्रवचन आणखी चालावं आणखी चालावं, पण असणारी गोड सेवा भगवतचरणी समर्पित केली. आपल्या इकडे येण्यासाठी ही मंडळी याल पाहत नाही, लांब लय आहे, पडले दूरदेशी. पण मला वाटते तुम्हाला ओरिजिनल कंपनीचा माल भेटला पाहिजे, पण तुम्ही आमच्यापेक्षा हुशार असतात. ते आम्हाला दाखवते खिशात मी नंबर आणला, नाही तर मोबाईल दाखवते. हे महाराज तुम्हाला काय माहीत आहे, यांनी जीवन अर्पण केलं संप्रदायाला, पाठीपोटी नाही कोणी, एकटंच भगवंताला सर्व नियम करून गाथा ज्ञानेश्वरी वाचून वारी, अजून पायी वारी चालतात टाळ घेऊन. दिंडी क्रमांक 3 जी संस्थेची दिंडी आहे, 3 नंबर दिंडीमध्ये प्रत्येकाची जागा. महाराजांची वारी कितवी असेल विचारू का? वारी 74 पासून गुरुवर्य पांडुरंग बाबा आणि हे प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या आहे एका दिंडीत. गुरुवर्य बाबासुद्धा त्याच दिंडीत, अमृतबाबाजी त्याच दिंडीत. ते नियमावलीने 50 वर्ष झाले वारीसुद्धा अजून चालू आहे. नाही तर कीर्तनकार झाला का ते म्हणते आल्यानं संसारा जा रे पंढरपुरा. ते म्हणतात जा तुम्ही, आम्ही इकडे थांबतो पाकिट जमा करत. असं असतं, पण नाही. बोले तैसा चाले, तुका म्हणे तो अमोल. हे काऊन म्हणायला लागलं मला? तुम्ही म्हटलं असतं बोले तैसा चाले, त्याची वंदना हे नाही आहे गाथ्यात. त्यांनी पटकन लागायचं आहे, तुका म्हणे तो अमोल, त्याचं मोलच होत नाही. असे जे वर्म आहेत, म्हणजे काही क्षपक अभंग किंवा जी रूढी पडली ते नाही, शुद्ध प्रमाण. अजूनसुद्धा आमच्या संस्थेमध्ये महाराजांसोबत टक्कर होते. गाथ्यात असंच आहे, ते सगळेजण कबूलही करतात. कारण सगळ्यांच्या नादी लागलेलं बरं, पण गारगेचे महाराज म्हटल्यावर ते गाथा न ते बरोबर शब्द ते तसेचे तसेच. कारण ते मोठ्यांच्या संगतीत आहे, याची गरज आहे. किती लोक होते पेक्षा क्वांटिटी किती होती पेक्षा क्वालिटी काय होती हे महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही सगळं शांत चित्ताने श्रवण केलं, हे तुमचं भाग्य आहे. सर्व मंडळी आहे. चातुर्मासामध्ये सुद्धा महाराज दर महिन्याची वारी आहे, दर महिन्याच्या वारीला येतात. परत चातुर्मासामध्ये येऊन आम्हाला विचारपूस पोरं कसे काय सगळं लक्ष ठेवणारं असं एक व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं समर्पित जीवन असणारं अशा महात्म्यांची, महापुरुषांची, की ज्यांनी जीवनात तपश्चर्या केली, डोंगरावर राहून, घोराडेश्वर डोंगरावर राहून शब्द घोकलेत आणि ते शब्द आत्मसात करून अजूनसुद्धा आम्ही द्वादशीला गेलो, आळंदीत गेलो की पहिलं त्यांचं ते कुठेही असले तरी द्वादशीला आले तरी जेवण करायला आलेच पाहिजे. जेवणारे लय लोक असतात, पण जीव घालणारे थोडी असतात. त्यामध्ये पहाटे 7 वाजता सगळ्या साधकाला, आमचे राज महाराज आहेत, इकडून कौस्तुभ महाराज आहेत, सगळं आळंदीत राहणारी जी विद्यार्थी मंडळ आहेत त्यांना पहाटे प्रत्येक भागाभागातल्या धर्मशाळेत त्यांनी स्वतंत्र आपलं केलं. तिथं असणारे सर्व विद्यार्थी अन्नदान द्वादशीला, प्रत्येक द्वादशीला अन्नदानसुद्धा करतात. असं त्यांच्या ऋणातून आपण काय उत्तीर्ण होऊ शकू, पण त्यांचं प्रेम असंच वृद्धिगत व्हावं अशी प्रभूचरणी प्रार्थना. अनेक भागाभागात अनेक उत्सव होतात, सप्ताह होतात, अनेकाचे फोटो येतात, विमानाने नेतात, पण अजून खरी लोक जे समर्पित आणि खरे महात्मे आहे, अजून त्यांना विमानसुद्धा पाहायला भेटलेलं नाही असं आहे. पण हे खरी लोक आहेत, यांच्यासाठी आपण थोडी धावपळ जरी केली आणि थोडं योगदान केलं किंवा सहयोग केला तरी आपलं केलेलं कष्ट, तू काय म्हणे श्रम केला अवघा आला त्याचं फळ निश्चितच भेटेल. कारण हे भगवंताचे निसीम भक्त आहेत. असे भगवत भक्त आपल्या भागात यावे, त्यांचं आपल्याला दर्शन व्हावं हाच एक हेतू आहे. तुम्ही सर्व उपस्थित मंडळीचं शब्दसुमनांनी सांग. आज बरेच पाहुणी मंडळी आलेली आहे. पुढील सूचना देवस्थानचे सहसचिव सूचना देतील. श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सेवाश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान फेटरी येथील वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची तृतीय पुष्प
हरिभक्तपरायण श्री मुरलीधर महाराज बारगजे यांनी आपल्या मधुर वाणीने सेवा भगवंत चरणी समर्पित केली, त्याबद्दल श्री संदीपजी रेचे हे महाराजांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रेचे. अशीच उत्तरोत्तर सेवा द्यावी अशी मी आशा करतो. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाही, प्रमुख उपस्थिती आमच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथील वार्षिक सर्व उपक्रम बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल आहे, तर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक अकाउंट पण आहे, त्याला पण आपण फॉलो करावी अशी नम्र विनंती. उद्याचे कार्यक्रम सकाळी 5 ते 7, 5:30 ते 7 काकड आरती, महापूजा, 8 ते 11:30 गाथा पारायण, 5 ते 6 प्रवचन आणि 7 ते 9 हरिकीर्तन. आणि उद्याची हरिकीर्तनाची सेवा आहे हरिभक्तपरायण आत्माराम महाराज कुड्डे, आळंदी देवाचे. धन्यवाद. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक उद्याचे गुरुवर्य आत्माराम बाबा शास्त्री यांचं हरिकीर्तन आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि उद्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे असणारी समाधी सोहळा, त्या समाधी सोहळ्यासाठी 10 ते 12 यावेळेमध्ये हरिकीर्तन आदरणीय सुनील महाराज एरखेडे गुरुजी यांचं कीर्तन सेवा पुष्पवृष्टीची होणार आहे. आणि भोजन प्रसाद दुपारी आहे. आता आहे ज्यांची निवास व्यवस्था नसेल त्यांनी कार्यकर्त्याशी भेटायचं आहे, सर्वांनी भोजन प्रसाद घ्यायचं आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. योगे 28 विठ्ठल उभा वामांगे रखुमाई विष्णु शोभा. उत्तराचे भेटे ब्रह्मा रेखा चरणी वाहे भीमा उद्वारी जगा. जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीचा वल्लभा भावे जीव जगा. जय देव जय तुळशी माळा गळा करटोनी कटी कासे पितांबर कस्तुरी लाट. देवा सुरर निजे निवेदी हनुमंता प्योरे राहती. जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभ राहीचा वल्लभा भावे जीव जगा. जय देव आषाढी कार्तिके भक्त जनेती चंद्रभागे माझी मानजे करती. दर्शने रामात्रित्या होय मुक्ती. श्रीनिवासी नामदेव भाग्यवान. जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा हरिचा वल्लभा पावे ज्योतका. जय देव आरती गणराजा कैवल्य तेजा सेवेती साधू संत. वेदला माझा आरती गणराजा ज्ञान जगी नेणाती कोणी अवतार. पांडुरंग नाव ठेविले
राजा कैवल्य सेवेचे साधू संत मनोवेदला माझा आरती दान राजा प्रकट होऊया बोले विश्व ब्रह्माचे गेले राम जनार्दनी काही टक चिडविले आरती दान राजा कैवल्य तेजा सेवेचे साधू संत मनोवेदला माझा आरती दान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती आय राघव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण काढिले तैसे गोवाचे अमनरती रे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती आय राघव्यामा आरती तुकारामा तुझा तुलनेची ब्रह्मा तुकाची आले म्हणून चरणे मस्तक तुझे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा घालीन लोटांबर प्रेमी आले विठ्ठल रखुमाई भारत तुकया संत समागमे दुनावे तुझ्या